नमस्कार मित्रांनो, गप्पा टप्पा यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, येत्या 2 दिवसामध्ये 2025 या वर्षाचा आपण निरोप घेणार आहोत. तर सरत्या वर्षाचा निरोप घेताना आयुष्यातून कोणत्या वाईट गोष्टी आपण काढून टाकायच्या याबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर 2025 हे वर्ष संपत असताना आपल्या आयुष्यातून कोणत्या 6 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला काढून टाकायच्या आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे खोटं पॉझिटिव्ह राहणं. कधी कधी काही लोकांना आयुष्यामध्ये सतत बी पॉझिटिव्ह असं म्हणण्याची सवय असते. कधी कधी माणसाला राग आला तर रागवणं, एखाद्यावर चिडायचं असेल तर चिडणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं असतं. कारण तिथूनच बदलाला सुरुवात होत असते, बदल घडायला सुरुवात होत असते. म्हणून आयुष्यात चिडणं देखील महत्त्वाचं आहे, निराश होणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून सगळ्यात पहिले जर आयुष्यातून काही काढून टाकायचं असेल तर ते आहे खोटं पॉझिटिव्ह राहणं. म्हणून आयुष्यात कोणती गोष्ट ठेवायची, तर जी आपल्याला सतत पुश करते, जी आपल्याला पुढे ढकलते, ती गोष्ट आपल्याला ठेवायची आहे. आणि आपल्याला खोटं पॉझिटिव्ह राहणं हे आपल्या आयुष्यातून काढून टाकायचं आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट आणि दुसरी जी कोणती गोष्ट आपल्याला आयुष्यातून काढून टाकायची आहे ती म्हणजे सतत ऊर्जा कमी करणारे लोक आयुष्यातून काढून टाकणे. हो मित्रांनो, मी कोणाबद्दल बोलतो हे तुम्हाला चांगलं ठाऊक आहे. अशी लोक जी आपला फक्त कामापुरता वापर करून घेतात, जी त्यांचं काम असताना आपल्याला महत्त्व देतात आणि त्यांचं काम झालं की आपल्याला बाजूला टाकून देतात, अशा लोकांपासून कायमस्वरूपी दूर राहणं अतिशय गरजेचं आहे. जे लोक आपल्या प्रत्येक प्लॅनवर पाणी फेरून टाकतात, आपण काही नवीन विचार घेतला त्यावर ते नेहमीच नकारात्मक आपल्याला प्रतिसाद देतात, अशा लोकांना आपल्याला आपल्या आयुष्यातून कायमस्वरूपी काढून टाकायचं आहे. तर दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नकारात्मक लोक आपल्या आयुष्यातून काढून टाकायचे आहे. 2025मध्ये ज्या 6 गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यातून काढून टाकायच्या आहेत त्यापैकी तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला एक्सप्लेन करणं बंद करावं. रात्री झोपायला लवकर जात आहे, कारण देण्याची गरज नाही. मी एक्सप्लेन कशाला करू, हे एक्सप्लेनेशन कोणालाही देण्याची गरज नाही. पार्टी का टाळता, एक्सप्लेन देणं बंधनकारक नाही. करिअर का चेंज करताय, हा चर्चेचा विषय नाही. त्यामुळे स्वतःला एक्सप्लेन करणं बंद करा. एक्सप्लेन करण्यामध्ये आपली स्वतःची ऊर्जा खूप जास्त प्रमाणात संपत जाते आणि आपल्यावर नकारात्मक ऊर्जेचा परिणाम होतो आणि आपण आपल्या कामात अयशस्वी होतो. म्हणून स्वतःला एक्सप्लेन करणं बंद करा. ज्या 6 गोष्टी आपल्या आयुष्यातून आपल्याला काढून टाकायच्या आहेत त्यापैकी चौथी ही सुद्धा सध्या सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. ती म्हणजे झोपण्या अगोदर मोबाईल बंद करणे. मोबाईल आज आपल्या जीवावरच उठलेला आहे. 21व्या शतकामध्ये मोबाईलच्या येण्याने आयुष्यात खूप उत्क्रांती घडून आली, पण त्याचबरोबर मानसिक त्रास वाढला. त्यामुळे 10 वाजता रात्री झोपण्या अगोदर मोबाईल बंद म्हणजे बंद. काही लोकांना सवय असते 10 वाजता 5 मिनिटासाठी हातात पाहण्यासाठी मोबाईल घ्यायचा आणि कधी रात्रीचे 1:30 वाजले आणि 50 व्हिडिओ पाहून झाले हे कळतसुद्धा नाही. त्यामुळे काय होतं, आज रात्री 1:30 वाजले झोपायला, उद्या सकाळ खराब, उद्याची दुपार खराब, उद्याची संध्याकाळ परत खराब. त्यामुळे हे सुद्धा आपल्या शरीरावर, आपल्या लाईफस्टाईलवर याचा निगेटिव्ह परिणाम होतो. म्हणून 10 वाजता मोबाईल बंद म्हणजे बंद. झोपायच्या अगोदर मोबाईल दुसऱ्या खोलीत नेऊन ठेवायचं. आपलं जे अलारामचं घड्याळ असतं ते विकत घ्यायचं आणि आपल्या बाजूला ते अलारामचं घड्याळ ठेवायचं. म्हणजे आपण तो अलाराम वाजवून सकाळी वेळेवर उठू आणि आपल्या दिनचर्येला सुरुवात करू. म्हणून रात्री 10 वाजता मोबाईल बंद म्हणजे बंद ही सुद्धा गोष्ट आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये फॉलो करायची आहे. ज्या गोष्टी आपल्या आयुष्यातून आपल्याला काढून टाकायच्या आहेत त्यापैकी 5वी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे खोटे गोल्स आपण आज 21व्या शतकामध्ये आपल्या आयुष्यासोबत बांधलेले आहेत, ते म्हणजे इंस्टाग्राम दाखवतं तशी लाईफस्टाईल, इंस्टाग्राम दाखवतो तसं वागणं, किंवा कुटुंब ठरवतं तसं वागणं, किंवा समाज ठरवतो तसं जॉब करणं. ह्या सगळ्या गोष्टी बंद करा. तुम्हाला जे वाटतं तसं लाईफस्टाईल तुम्ही जगा. तुम्हाला जे करावं वाटतं ते तुम्ही करा. जिथे जावं वाटतं तिथे जा. जिथे फिरायला जावं वाटतं तिथे जा. जे खेळ खेळायला आवडतं तो खेळ खेळा. जो जॉब करू वाटतो तोच करा. जे मनाला पडतं ते करा. फक्त स्वतःसोबत प्रामाणिक राहा. लोकांच्या सांगण्यावरून नाचायला आपण काही किंवा तो सर्कशीतला विदूषक नाही. त्यामुळे स्वतःला आवडते ते करा. लोकांचे जे खोटे गोल्स आपण पाळलेले आहेत त्यामध्ये आपलं खूप नुकसान होते. त्यामुळे ते खोटे गोल्ससुद्धा आपल्याला आयुष्यातून काढून टाकायचे. ज्या 6 गोष्टी आपल्या आयुष्यातून आपल्याला काढून टाकायच्या आहेत त्यापैकी सर्वात महत्त्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे परफेक्ट वेळेची वाट पाहणे. परफेक्ट वेळेची वाट पाहण्याच्या नादात आपल्या आयुष्यातला कित्येकसा वेळ असा सहज निघून जातो आणि आपल्याला समजतसुद्धा नाही.
आज जे लोक यशस्वी झाले आहेत ते सुद्धा कधीतरी गोंधळलेले होतेच, पण ते प्रवासामध्ये शिकत गेले आणि आज त्या टप्प्यापर्यंत पोहोचले. म्हणून सुरुवात करणं फार गरजेचं आहे. एखाद्या गोष्टीची परफेक्ट वेळ पाहणं म्हणजे हे खरं तर एक भीतीपोटी शब्द वापरलेला जातो की परफेक्ट वेळ कधीच नसते. त्यामुळे सुरुवात करणं फार गरजेचं आहे. जी गोष्ट तुम्हाला करायची आहे त्या गोष्टीची जिथे आहात तिथूनच आणि त्या क्षणी सुरुवात करा, म्हणजे त्यात तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, आज जे आपण 2025 संपण्या अगोदर ज्या 6 गोष्टी आयुष्यातून काढून टाकायच्या आहेत याबद्दल आपण हा जो व्हिडिओ बनवलेला आहे तो जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या कुटुंबामध्ये प्रत्येक लोकांपर्यंत आपलं हे चॅनल पोहोचवा आणि आपल्या घरच्या लोकांना चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा, व्हिडिओला लाईक करायला सांगा. आणि इतर अजून कोणत्या विषयावर आपल्याला जर व्हिडिओ बनवायचे असतील, तुम्ही इच्छित असाल तर मला ते विषय कॉमेंटमध्ये सांगा. मी त्यावर नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन.